Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवस्वामी, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे द्रवगुण विज्ञान यांचा सिलेबस. आता द्रव्यगुण विज्ञान जर बघितलं मित्रांनो तर याच्या नावामध्येच उत्तर आहेत. द्रव्य आणि त्यांच्या आपल्याला गुणांची माहिती आणि त्यांचे कर्म औषधी चिकित्सेमध्ये कसे उपयोग होतो हा प्रामुख्याने हा द्रव्यगुण विज्ञान आहे. तर हा जर बघितला मॉडर्न पर्स्पेक्टिव्हनं जर बघितला तर याच्यामध्ये बोटॅनी असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये वेगवेगळे काइंड्स ऑफ द्रव्य आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला त्यांचे रसपंचक बघायला मिळतात. त्यांचे आपल्याला वेगवेगळे स्रोतसानुसार कर्म कसे आहेत ते त्यांच्यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने हे सर्व द्रव्य तुम्हाला या द्रव्यगुण विज्ञानामध्ये मिळतात. आता काही मुलांना डाऊट्स होते तर हे डाऊट्स तुमचे कमी करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मी मजकूर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते काळजीपूर्वक एकदा बघून नये. तर अजून तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची ते म्हणजे या फेजमध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर नीट काळजीपूर्वक तुम्हाला टाईम टेबल बनवत जा. टाईम टेबल बनवून ते ॲप्लिकेबल पण करत जा. त्याच्यानंतर स्क्रोलिंग रील्स कमी करत जा. मोबाईल कमी वापरत जा. जास्त फोकस स्टडीवर करत जा. त्याच्यानंतर या फेजमध्ये काही मूवीज किंवा एखाद्या काही चर्चाही करायची नाही ते बघायचं पण नाही मित्रांनो. काळजीपूर्वक करा. एकच महिना राहिलेला आहे आणि त्या महिन्यामध्ये तुम्हाला हे सर्व कवर करायचेत आहे की नाही. एकदम सोप्या पद्धतीने कवर होऊन जाते मित्रांनो. तुम्ही जर नीट चांगलं विचारपूर्वक जर समजा अभ्यास केला तर हे सर्व सिलेबस कवर करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही मित्रांनो. तर हे नीट काळजीपूर्वक करत जा. आणि काही अडचण असल्यास नोट्स PDFs किंवा काही स्टडी मटेरियल्स हवं असल्यास तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या पद्धतीने टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं. अशा पद्धतीनं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा उद्देश होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा तुमच्या प्रियजनांना. त्यासोबतच दुसऱ्यांना पण सांगत जा आहे की नाही. बरं वाटतं जरा. त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने द्रव्यगुणांचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडांचं कशा पद्धतीने अभ्यास करायचं आहे हा मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे आणि ते आढा तुम्ही चांगल्या प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर ते व्हिडिओ बघूया आपण. हॅलो एव्हरीबडी. तर आपण आता बघूया द्रव्यगुण विज्ञानाचं NCSM-नुसार सिलेबस. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. तर हे पेपर फर्स्ट हे 100 मार्काचा, दुसरा पण 100 मार्काचा, असे मिळून टोटल हे तुम्हाला 200 मार्क्स येतात. तर अशा पद्धतीने हे 2 पेपर असतात. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये पहिला जो येलोकी येतो तो म्हणजे गुणवर येतो, दुसरा रसवर येतो, तिसरा कर्मवर येतो आणि चौथा हे फार्मॅकॉलॉजीवर येतो. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपण रसमध्ये जर बघितलं तर रसमध्ये जे 6 रस आहेत त्यामधले आपल्याला रसांचे डिफरंट टाईप्स माहीत आहेत. आता त्यांची रस उत्पत्ती आणि पंचभौतिक हे SAQ म्हणून फिक्स येते. तर हे काळजीपूर्वक करून घ्या. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर रसाचे लक्षण, गुण, कर्म आणि ईच्या रसाचे दोष आणि धातूनुसार त्यांचे लक्षणं हे सर्व तुम्हाला त्या पॉईंट्समध्ये लिहावं लागतात. आता याच्यामध्ये 6 रस आहेत मित्रांनो, जसे मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू आणि कषाय. तर याच्यामधले कटू एकदा विचारलेले आणि आम्ल एकदा विचारलेले. तर यावर्षी चान्सेस आहेत ते म्हणजे मधुर आणि तिक्तवर. तर काळजीपूर्वक ते 2 द्रव्य तुम्हाला करायचे आहे. हे झालं तुमचा पहिला LQ. आता याच्यानंतर दुसऱ्या LQवर जर बघितलं मित्रांनो तर ते म्हणजे येतं ते म्हणजे गुण. आता हे गुण जर बघितलं मित्रांनो तर हे गुणामध्ये तुम्हाला पंचभौतिक होतो, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्लासिफिकेशन्स हे विचारतात. आता याच्यामध्ये गुरुवादी गुण आणि परादी गुण येतात. तर आता हे बघा मित्रांनो एकदा गुरुवादी गुण पण विचारलेले आणि परादी गुण पण LQला विचारलेले. तर आता तुम्हाला हे दोन्ही पण करायचे आहेत. दोन्हीपैकी एक फिक्स आहे ते म्हणजे गुरुवादी गुण येईल नाही तर मग परादी गुण येईल. तर चान्सेस मोस्टली परादी गुणच आहेत. तर काळजीपूर्वक हे एक मस्ट नो तुम्हाला करायचंच आहे आणि त्याच्यावर फिक्स येतात. तर आता या गुणवर तुम्हाला SAQ पण आणि LQ पण येतात. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला हे प्रिपेअर करायचे. तर या गुण चॅप्टरला जर मार्क्स जर बघितले मित्रांनो तर याला 11 मार्क्स आहेत. तर हे हातातून तुम्ही घालू नये.
त्याच्यानंतर रसाचे मार्क्स जर बघितले तर याला पण 11 मार्क्स आहेत, म्हणजे हे पण हातातून घालवू नये. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड एल क्यू होते ते म्हणजे कर्मावर. आता हे कर्म जर बघितले मित्रांनो तर आता विंटरमध्ये मागच्या वर्षी कर्माचे 2 SQ विचारले होते आणि त्याच्याऐवजी वीर्यवर एक एल क्यू विचारलं होतं. तर हे काळजीपूर्वक करायचे की तुम्हाला कर्म हे सविस्तर करायचे आहे, त्याच्यामध्ये दीपन पाचन हे सर्व द्रव्य करायचेच आहेत. त्यासोबतच त्याच्यामध्ये संशोधन, अनुलोमन, श्वसन, भेदन, रेचन, छेदन, ग्राही, स्तंभन, मदारी, त्याच्यानंतर प्रमाही, अभिषंधी, व्यवयी, विकासी हे सर्व द्रव्य तुम्हाला करायचे आहेत आणि ते म्हणजे मस्ट नो आहेत. यामध्ये स्किप नाही करायचं. हे जे सांगितलेले आहेत 50 जे कशा आहेत त्यामधले एखादं SQ येऊ शकते, तर ते नंतर तुम्ही लास्टला करा. तर हे आधी मस्ट नो तुम्हाला एवढं करायचं आहे. आता हे झाले थर्ड LQ. आता चौथं LQकडे जर गेलो मित्रांनो तर ते येते म्हणजे फार्मॅकोलॉजी. आता फार्मॅकोलॉजीवर जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये बेसिक्स विचारतात. आता आपण बेसिक्समध्ये जर बघितलं तर यामध्ये मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स, फार्मॅकोडायनॅमिक्स, मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन हे सांगितलेले आहेत. तर याच्यामधले तुम्हाला यामधले अँटी हायपरटेन्सिव्ह हे एकदा LQला आलेले. तर आता याला एकदा वाचायचं आणि याच्यानंतर तुम्हाला यासोबतच अँटीकोगुलंट्स हे एक वाचायचे. त्याच्यानंतर तुम्हाला अँटीबायोटिक्स, त्याच्यानंतर कार्मिनेटिव्ह आणि त्यासोबतच थायरॉईड हार्मोन, थायरॉईड इनिबिटर्स आणि त्यासोबतच अँटीसेप्टिक्स हे तुम्हाला ड्रग्स वाचायचं आहे. तर आता हे वाचल्याच्या नंतरच तुम्हाला यामधले तुम्हाला मस्ट नो जे सांगितलेले ते हेच आहेत आणि हेच तुम्हाला 10 मार्कासाठी आहेत. तर हे काळजीपूर्वक तुमचे हातातले गेले नाही पाहिजे. तर म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने हे एक LQ आणि 2 SQ म्हणजे असे मिळून तुम्हाला टोटल 20 मार्क्स हे फार्मॅकोलॉजीला येणार आहे पेपर फर्स्टमध्ये. तर हे पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला काळजीपूर्वक हे फार्मॅकोलॉजी नीट काळजीपूर्वक करायची. तर SQमध्ये जर बघितलं तर मोस्टली काय आहे ते माहिती आहे का मित्रांनो, तर SQमध्ये फार्मॅकोडायनॅमिक्स, फार्मॅकोकायनेटिक्स इन ब्रीफ एक्सप्लेन करा किंवा मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन येईल किंवा एखादं ड्रगचं टाईप सांगून देतील. तर आता हेच जे मी सांगितले तर अँटीपायरेटिक असेल, अनाल्जेसिक ड्रग्स असेल ते त्यांचे टाईप्स विचारतील जातील. अशा पद्धतीने हे 4 LQ होते मित्रांनो. तर आता आपण वळूया ते म्हणजे बाकीचे SQ पोर्शन पेपर फर्स्टकडे. तर पेपर फर्स्टमध्ये आपण SQ जर बघितले मित्रांनो तर आता याच्यावर काही फिक्स धडे आहेत, चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यानुसारच SQ दिलेले आहेत. जसे की आता द्रव्य हे चॅप्टरवर फिक्स पहिला SQ आहे, दुसरा विपाकवर फिक्स SQ आहे, तिसरा वीर्यवर फिक्स आहे, चौथा प्रभाववर आहे आणि 5वा कर्म दशमनी गणमधला आहे. त्याच्यानंतर 6वा जर बघितला 6वा आणि 7वा हे फार्मॅकोलॉजीवर आहे आणि 8वा मिश्रक गणवर आहे. या अशा पद्धतीने तुम्हाला हे SQचे सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामधले तुम्हाला कसं करायचं तर याच्यामधले तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करायचं आणि ते म्हणजे तर यामध्ये तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का पेपर फर्स्टसाठी. आता हे जे द्रव्य चॅप्टर आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला फिक्स पहिला SQ आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पंचभौतिक ऑफ द्रव्य हे आलेच पाहिजे. याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ त्यांनी टाईप्स सांगितलेले जसं प्रयोग भेदाने, त्याच्यानंतर उत्पत्ती भेदाने, योनी भेदाने, प्रभाव भेदाने तर हे विचारलेले आहेत आणि हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आणि याच्यावर तुम्हाला हे 6 मार्क्सला तुम्हाला येतात. तर हे काळजीपूर्वक हे द्रव्य चॅप्टर करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आता गुण चॅप्टर करायचे आणि गुण आणि रस. आता गुणमध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे पहिले द्रव्य बेसिक केल्याच्या नंतर गुण चॅप्टरकडे जायचं. तर गुणमध्ये तुम्हाला पंचभौतिकत्व हे पॉईंट 1 करायचं. त्याच्यानंतर गुरुवादी गुण त्यांचे प्रकार, त्याच्यानंतर परादी गुण आणि त्यांचे प्रकार हे केल्याच्यानंतर तुम्हाला 11 मार्क्ससाठी हा गुण चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये SQ आणि LQ हे दोन्ही पण तुम्हाला कवर्स होतात. त्याच्यानंतर जायचं ते म्हणजे रसकडं. आता रस चॅप्टरमध्ये जर बघितलं तर रसमध्ये 6 रस सांगितलेले आहेत. तर त्या 6 रसांचे लक्षणं, गुण, कर्म आणि दोष धातूनुसार मलनुसार त्यांचे कर्म या अशा पद्धतीने त्यांचे रस चॅप्टर करायचे. हे पण तुम्हाला 11 मार्क्ससाठी आहे आणि हे पण SQ प्लस LQ आहे. तर अशा पद्धतीने हे रस करायचं आणि त्याच्यानंतर कर्म
त्याच्यानंतर विपाक. आता हे विपाकवर जर बघितलं मित्रांनो तर हे 6 मार्क्ससाठी आहे आणि याच्यामध्ये विविध कर्म, दोष, धातू आणि मले हे 2दा SQ विचारलेले जशाच तसंच. तर हे काळजीपूर्वक पॉईंट तुम्हाला करायचे आणि विपाकाचे प्रकार पण करायचे आहेत. एखाद्या वेळेस SQ पण ते विचारू शकतात, तर हे काळजीपूर्वक नीट करायचे. त्याच्यानंतर वीर्य. आता वीर्य पण तुम्हाला हे 6 मार्क्सला आहेत. तर परंतु एकदा हे LQला विचारलेले याच्यामधला अष्टवीर्य जे सांगितलेले आहेत जे वीर्याचे प्रकार आहेत तर ते एकदा LQला आलेले, तर ते काळजीपूर्वक बघायचे. डिफरंट टाईप्स ऑफ वीर्य, धातू, मल, त्यांचे कर्म हे नीट काळजीपूर्वक पॉईंट करायचं आणि एक SQ याच्यावर फिक्स येते. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्रभाव आणि यावर पण हे 5 मार्काला धडा आहे म्हणजे चॅप्टर आहे आणि हे पण फिक्स येते. तर याच्यामध्ये समान प्रत्यारब्ध विचार, विचित्र प्रत्यारब्ध हे एकदा प्रश्न SQ आलेला आहे. याच्यानंतर यामध्ये क्लिनिकल ॲप्लिकेशन्स ऑफ प्रभाव हे पण पॉईंट सांगितलेले, तर ते नीट काळजीपूर्वक करायचं. एकदम फिक्स प्रश्न येतात, फिक्स SQ येतात, यामध्ये काही स्किप करायचं नाही. आता त्यानंतर येतं म्हणजे कर्म. आता कर्म जर बघितलं मित्रांनो तर हे तुम्हाला 11 मार्क्ससाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला दीपन, पाचन, संशन हे जे सर्व जे कर्म आहेत ते मस्ट नो आहेत आणि हे काळजीपूर्वक करायचे आहेत. यावर तुम्हाला एक LQ आणि एक SQ फिक्स होतात. अशा पद्धतीने तुमचे हे कर्म होतं. त्याच्यानंतर दशमनी गण याच्यावर एक फिक्स SQ आहे आणि ते 5 मार्क येतात. तर काही दशमनी गण सांगितलेले आहेत तर ते नीट काळजीपूर्वक करायचे आणि त्याच्यावर एक SQ फिक्स येतो. त्याच्यानंतर लास्टला येतो तो म्हणजे काय की जर्नल फार्मॅकॉलॉजी आणि हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम्स, पेरिफेरल सोमॅटिक नर्वस सिस्टम्स, फार्मॅकोकायनेटिक्स, फार्मॅकोडायनॅमिक्स हे वेगवेगळे टाईप्स यांचे करायचे आणि हे टोटल तुम्हाला 20 मार्क्ससाठी. तर हे हातातून गेले नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने हे होते आणि एक लास्टला मिश्रक गण येते आणि याच्यावर फिक्स तुम्हाला 6 मार्क्स येतात आणि याच्यामध्ये तुम्हाला जर बघितले तर त्रिकटू, त्रिमद, त्याच्यानंतर बृहत पंचमूळ, त्याच्यानंतर लघु पंचमूळ, त्याच्यानंतर अजून कोणतं इम्पॉर्टंट आहे बघा चतुरुशन, हे अशा पद्धतीने त्रिजातक, हे असे सोपे सोपे तुम्हाला मिश्रक गण विचारतात. तर हे नीट काळजीपूर्वक करायचे. आणि नंतर मध्ये आता पेपर सेकंडमध्ये जर बघितले मित्रांनो तर पेपर सेकंडमध्ये तुम्हाला सगळे द्रव्य सांगितले आहेत आणि ते म्हणजे कसं की आता यामध्ये द्रव्य येतात ते म्हणजे आमलकी, आरगवत, अर्जुन, अशोक, अश्वगंधा, अतिविषा, बला, बीजक, बल्लातक, बारंगी, भृंगराज, भूमी आमलकी, बिल्व, ब्राह्मी, चंदन, चित्रक, ददिम, त्याच्यानंतर धातकी, धामसा, एरंड, अशा पद्धतीने हे जे डिफरंट टाईप्स ऑफ द्रव्य सांगितलेले आहेत हे तुम्हाला मस्ट नो आहेत सगळे. आणि हे सर्व द्रव्यांचे तुम्हाला वीर्य, विपाक, रसपंचक, त्याच्यानंतर लॅटिन नेम, बोटॅनिकल नेम, त्यांचे स्त्रोतसानुसार कर्म, त्यांचे मात्रा, अनुपान आणि त्यांचे कल्प, अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व द्रव्यांचे मस्ट नो पॉईंट आहेत आणि ते काळजीपूर्वक करायचे आहेत. तर आता याच्यासाठी मी तुम्हाला खूप छान प्रकारे आमच्या यथार्थ आयुर्वेद टीमकडून तुम्हाला 50 द्रव्य काढलेले आहेत जे की SQ आणि LQ खूपदा विचारलेले आहेत. तर तेच 50 द्रव्य तुम्हाला करायचे आहेत आणि ते 50 द्रव्य केल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातून दुसऱ्या व्यतिरिक्त कोणतेच द्रव्य विचारू शकत नाहीत. तर ते नीट काळजीपूर्वक 50 द्रव्य करायचे मित्रांनो. आणि वेळ कमी आहे तर कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त ग्रास्प करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे मी 50 द्रव्य टेलिग्रामच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यामध्ये ते टाकलेले आहेत आणि ते PDF डाउनलोड करून ते 50 द्रव्य आधी कवर करून घ्या. तर अशा पद्धतीने हे पेपर सेकंडसाठी होतं मित्रांनो. आता हे पेपर सेकंडमध्ये जर बघितले तर 4 LQ येतात आणि 8 SQ येतात. तर त्याच्यामध्ये कोणते द्रव्य येऊ शकतात, कोणते द्रव्य येऊ शकत नाहीत हे मी तुम्हाला त्यामध्ये 50 द्रव्यांची लिस्ट केलेली आहे. तर त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. अशा पद्धतीने आय होप की तुम्हाला हे सर्व मी जे सिलेबस वाईज सांगितलेले आहेत ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला समजलेलं असेल, तुमच्या मनापर्यंत पोहोचलेलं असेल. तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे जे द्रव्यगुण विज्ञान आहे मित्रांनो यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला खूप सोपं आहे आणि त्यामध्ये स्पेसिफिक चॅप्टर्स आहेत जे की तुम्हाला स्पेसिफिकच क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स लिहायचे आहेत. SQ तुम्हाला फिक्स आहेत, SQ त्याच्यावरच येणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच येणार नाहीत. अशा पद्धतीने हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बघूया आता आपण समोर. तर अशा पद्धतीने हा मी तुमच्यासमोर सिलेबस मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आय होप की तुमच्या मनापर्यंत ते पोहोचलेलं असेल.
एकदम सोप्या पद्धतीने आहे. द्रव्यगुण जर बघितलं मित्रांनो तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे नीट काळजीपूर्वक जर आपण अभ्यास केला तर त्या दृष्टीने एकदम इझी पेपर आपण पास होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. आणि यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते विचारत जा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा आहे ते पण नीट कमेंटमध्ये सांगत जा. आणि या व्हिडिओमध्ये मी जे 50 द्रव्यांचं जे आहे ते टेलिग्रामच्या लिंकमध्ये तुम्ही ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये PDF टाकलेले ते PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे द्रव्य तुम्हाला करायचं आहे. आणि चॅनलला लाईक करत जा. यथार्थ आयुर्वेदाची टीम तुमच्यासोबत आहे, चांगली स्टडी करत जा, आहे की नाही. अशा पद्धतीने थँक्यू व्हेरी मच.